यस्तांचे पूजन हे सर्वात आधी केलं जाईल। आज तमाम उसगावकर एकत्रित झालेत। नेहमीच एक एकात्मतेचा संदेश नेहमीच उसगावकरांनी सोडला या संपूर्ण वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये आणि तेच अगदी आपण पाहू शकाल। संपूर्ण आयोजक करते सूरजजी कोठावले यांना आपण पाहताय, अनिकेत कामनकर असतील, विनोद वांगड फुलसुक यांना आपण पाहताय, मयूरजी मते असतील, अजय सातवी, दयानंद लोंडे, दीपकजी भोईर, किरणजी वळवी, रक्षकजी पाटील, दयानंदजी वाडान, रोहितजी तांबडे, किरण फलते, गणेश गायकर, निलेश गायकर, मनीष गायकर, मनीषजी भुयाल आणि रणजितजी कडव या सर्वांचं स्वागत असेल। या सर्वात आधी आपण यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी करणार आहोत। प्रमुख अतिथीगण आदरणीय सन्माननीय रामभाऊ वारणा, ज्यांचं कर्तृत्व आणि ज्यांचं नेतृत्व आणि ज्यांची बोली ही सार्वत्रिकडे गुंजताना पाहायला मिळते, त्या गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी करावयाचं आहे। ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली एक खेळाडू म्हणून, ज्या खेळाने आपल्याला एक ओळख दिली, एक एकात्मतेने येऊन खेळण्याचा संदेश हा नेहमीच दिला क्रिकेटने, आणि त्या अगदी मातीला या ठिकाणी मानवंदना यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। आदरणीय सन्माननीय रामभाऊ वारणा आणि त्यांच्या समेत विद्यमान सरपंच मॅडम रोहिणीजी भुयाळ पुष्पहार या ठिकाणी अर्पित केला जातोय। अगदी आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने ही क्षणचित्र गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीपजी घोष आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक दर्जेदार स्पर्धा साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 हे जानदार आणि अशानदार आयोजन यस्त्रांचं पूजन या ठिकाणी केलं जाते। भारत म्हणायचं झालं तर एक संस्कृती, एक ठेवा आहे। ज्या मातीत आपण वाढलो, ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो, त्या मातीला मानवंदना या ठिकाणी केली जाते। हा पुष्पहार यष्ट्यांना अगदी अर्पित केला जातोय। रामभाऊ वारणा यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन। यशांचं पूजन या ठिकाणी आपण पाहू शकाल मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जातंय आणि त्यानंतर अगदी हे पूजन संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर होळीचा एक शुभ दिवस आहे। होळी म्हणायची झाली तर फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा म्हणजे शिमगा या नावाने सुद्धा ओळखली जाते। वाईट व अप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव म्हणजेच होळी, आणि आज या होळीच्या शुभ मुहूर्तावर हे शुभ उद्घाटन क्रिकेटचं हे माध्यम आपण पाहू शकाल। रामभाऊजी वारणा यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ वाढवलं जाते आणि अगदी त्या दिशेने यष्ट्यांचं पूजन सुद्धा अगदी आपल्याला पाहायला मिळतंय। साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक अगदी सकाळचं सत्र आपण पाहताय। हा उद्घाटन समारंभ अगदी पार पडत असताना संपूर्णपणे आज एक चैतन्याचं वातावरण आहे। होळी म्हणायची झाली तर एक उत्सव नात्यांचा, उत्सव रंगांचा, उत्सव एकत्रितपणे येऊन खेळण्याचा, आणि मी म्हटलंच की वाईट आणि अप्रवृत्ती नष्ट करून एक नव्याने सुरुवात करणं म्हणजेच होळी। आणि होळीच्या शुभ मुहूर्तावर आज हे शुभ अगदी एक नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। आदरणीय रामभाऊजी वारणा यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ वाढवलं जात आहे। जोरदार टाळ्यांचा गजर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आणि अगदी हे श्रीफळ वाढवून अगदी या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय। भारत विविधतेने नटलेला देश आहे। रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने या जगाला दिलाय। पांडवांना विनंती करेन की आपण जाग्यावरच थांबायचं आहे। भारताचं राष्ट्रगीत या ठिकाणी आपण घेणार आहोत। यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल केलं जात आहे। प्रत्येकाला मान सन्मान अगदी प्रत्येक आयोजकांकर्त्यांची एक मेहनत, आणि अगदी आपण पाहू शकाल एक सुंदर असे भव्य दिव्य स्टँड उभे केलेत चहू बाजूने, आणि अगदी ही स्पर्धा येत्या 4 दिवसांमध्ये अतिशय सुरेख पद्धतीने हाताळताना न्याहाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल।
विद्यमान सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते अगदी या दिशेने इस्टनचं पूजन आपण पाहू शकाल। रोहिणीजी भुयाळ मॅडम यांना आपण पाहताय। श्रीफल सुद्धा वाढवलं जाईल। श्रीफल वाढवल्यानंतर भारताचं राष्ट्रगीत हे घेतलं जाईल आणि त्यानंतर एक स्मरण म्हणून आपण कैलासवासी पप्पूजी फलते यांची एक आठवण नेहमीच ताजा राहिले। श्रीफल वाढवून अगदी या स्पर्धेचा हा शुभारंभ अगदी आपण पाहू शकाल। मान्यवरांच्या शुभ हस्ते अगदी केला जातोय। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। रंग रूप वेश भाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने या तमाम जगाला दिलाय। आज या संपूर्ण विश्वामध्ये 203 राष्ट्र आहेत, परंतु या 203 राष्ट्रांमध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही टॅगलाईन नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। कारण की आज भारत राष्ट्रामध्ये 1618 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात। 6 धर्म, 6 पारंपरिक गट, 29 मोठे उत्सव असा एक देश मेरा भारत महान त्या भारत राष्ट्राला आपण या ठिकाणी नमन करणार आहोत। सो सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे। 52 सेकंदाकरिता आपण कॅप आणि गॉगल जर परिधान केले असतील तर प्लीज आपण ते खाली उतरवा। आपल्या भारत राष्ट्राचा मान आहे। एक साथ विश्राम, एक साथ सावधान। भारताचं राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। सर्वांनी जागेवरच उभं राहायचं आहे। ज्यांच्या अगदी टॅग लाईनने अगदी ही स्पर्धा आहे कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक। आज आपण पप्पू फलते याला अगदी आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहणार आहोत। सो सर्वांनी अगदी काही सेकंदाकरिता आपल्या जागेवर पुन्हा एकदा स्तब्ध राहायचं आहे। एक साथ सावधान। ओम शांती शांती शांती। आज आपल्यामध्ये हयात नाहीये, परंतु पप्पू अगदी आपल्याला जिथे कुठे असेल तिथून पाहतोय ही स्पर्धा आणि अगदी त्याचे सुद्धा आशीर्वाद आहेत। या टॉस सुद्धा केला जाईल। दोन्ही संघाचे कर्णधार आपण या समोरच्या दिशेने मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय रामभाऊजी वारणा यांच्या शुभ हस्ते अगदी नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी अगदी केला जाईल। सो टॉस या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान केला जातोय। आई गावदेवी पारोल डोंगरीपाडा आणि जीवदानी उसगाव या दोन संघादरम्यान अगदी ही पहिली लढत आहे आणि हा पहिला सामना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय। रामभाऊजी वारणा यांच्या शुभ हस्ते हा अगदी नाणेफेकीचा कॉल केला जातोय। तमाम मान्यवर हस्ते रोहिणीजी भुयाळ असेल, सविताजी फलते असेल, ग्रामपंचायत सदस्य नितीनजी पाग यांना आपण पाहताय। आमचे गुड व्यक्तिमत्व संदीपजी घोषे, माजी उपसरपंच उसगाव आणि तमाम आयोजक करते अगदी आपल्याला पाहायला मिळतात। साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित आज कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 आपण पाहताय। टॉस होतोय त्या दिशेने रामभाऊजी वारणा यांच्या शुभ हस्ते। सो हा सकाळ सत्रामधील सामना क्रमांक पहिला आहे आणि टॉस सुद्धा केला जातोय। सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल। कुठल्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय? यस, यावेळेस अगदी पारोल डोंगरीपाडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमता निर्णय आधी तो थोड्याच वेळामध्ये सुपूर्द केला जाईल। यस, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। सो फलंदाजी इथून करावी लागेल आई जीवदानी उसगाव या संघाला। तमाम मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा या सामन्याकरिता हा उद्घाटन समारंभ अगदी पार पाडला गेलाय खेळपट्टीच्या दिशेने आणि खूप सुंदर पद्धतीने आजच्या दिवसाची ही सुरुवात होळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू अगदी त्या दिशेने टाकला जातोय। मान्यवर त्या ठिकाणी फेस करतील। खेळपट्टीची अगदी आपण पाहू शकाल मातीची खेळपट्टी सुंदर अशी बनवली गेली।
आणि अगदी 360 अँगलमध्ये हे सुंदर असं मैदान सुशोभित करणारी अगदी ड्रेस कोटिंग अगदी आपल्याला पाहायला मिळतंय विनोद मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून। आणि आजच्या दिवसाची ही सुरुवात होळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला पाहायला मिळतंय। सो 3 मी डीजेला संधी घेऊया एक सुंदर असं गीत आणि गीतेनंतर अगदी सुरुवात होईल या स्पर्धेची ज्याची आतुरता सर्वांनाच लागले। हे आहे 34वे आयोजन वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषक 2025।